नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही असंच वाटतं का? आपल्या घरातून लक्ष्मीने कधीही जाऊ नये, तिने आपल्या घरातच नेहमी स्थायिक राहावं. आणि मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आहे का? लक्ष्मी जर घरामध्ये कायमस्वरूपी राहिली तर आपल्याला कशाचीही चिंता भासणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सांगितलेल्या गोष्टी नक्की करा, म्हणजे लक्ष्मीचा वास सदैव तुमच्या घरावरती राहील. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. उद्या लक्ष्मीपूजनाला रात्री झाडू खाली ठेवा ही एक वस्तू, आणि बघा काय होतंय ते. लक्ष्मीपूजनानंतर रात्री झोपण्यापूर्वी एक पिवळा कपडा घ्या आणि त्यात 1 रुपयाचं नाणं, 1 कापूर, वही, 2 लवंगा, थोडे तांदूळ ठेवा आणि छोटी गाठ बांधा. ती गाठ झाडूखाली ठेवा आणि संपूर्ण रात्र तशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यावर तो रुपया तिजोरीत ठेवा. कापूर, लवंग आणि तांदूळ एका पातेल्यात ठेवून प्रज्वलित करा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. उरलेले 4 काळी मिरीचे दाणे घ्या. मुख्य दाराजवळ 7 वेळा उतरवा आणि 4ही दिशांनी फेकून द्या. मागे वळून पाहू नका. हा उपाय दरिद्रता दूर करून लक्ष्मीचा स्थायिक वास घरात करतो. लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ पूजाच नाही, तर अलक्ष्मी दूर करून सुख समृद्धीचं स्वागत करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता की जय असं लिहा. धन्यवाद.